साध्या राहणीवरून राज्यात नवा राजकीय कलगीतुरा रंगलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीमध्ये साध्या राहणीचा सल्ला दिला। यावरून राजकीय सामना रंगलाय। भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पुढचा काळ हा निवडणूक प्रचाराचा असणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी भाजप नेत्यांचे कान टोचले। निवडणूक प्रचारादरम्यान आलिशान वाहनं आणि महागडी घड्याळं वापरू नये, तसंच साधी राहणी ठेवावी अशा सूचना नड्डांनी केल्या आहेत। आप सब लोग पूरी ताकत से अपने सभी मतदाता बंधुओं से संपर्क करिए, मिलिए, उनको सारी बातें बताइए और उनके साथ उनका समर्थन लेकर के देश को मोदी जी के नेतृत्व में और प्रगति की ओर ले जाने में अपना योगदान कीजिए। जे.पी. नड्डांनी बुधवारी मुंबईचा दौरा केला, तसंच मुंबईतल्या 6 लोकसभा निवडणूक मतदारसंघांचा आढावा घेतला। यावेळी पक्षाचे आमदार, खासदार आणि नेत्यांना भपकेबाज राहणीमान टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला। नड्डांच्या या सूचनेवरून आता राजकारण सुरू झालंय। विरोधकांनी भाजप नेत्यांच्या राहणीमानावर बोट ठेवलंय। 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाहीत हे नड्डांनी सांगावं। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। एकीकडे संजय राऊतांनी साध्या राहणीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीकास्त्र डागलं, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला। जेवण असो, स्वतःची लॉन्ड्री असो, स्वतःच्या गाड्या असो, जेवढ्या गाड्या प्रायव्हेट गाड्या हे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय वापरतात, हे काही साध्या अँबॅसेडर मध्ये फिरतात, साध्या जीप मध्ये फिरतात। खरं तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाच्या एका कार्यक्रमात नेते आणि पदाधिकाऱ्यांना भपकेबाज राहणी टाळण्याची सूचना केली होती। तोच धागा पकडून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी मुंबईतील कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या। पण उंची वस्त्र, आलिशान वाहनं, महागडे मोबाईल फोन्स आणि महागडी घड्याळं ही नेत्यांची ओळख बनली आहे आणि त्याला कोणताच राजकीय पक्ष अपवाद नाही। पण आता नड्डांनी भाजप नेत्यांना साध्या राहणीचा सल्ला दिलाय। भाजप कार्यकर्ते नड्डांच्या या सूचनेचं पालन करणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।